तयार झाला आहे आपला चविष्ट आणि मसालेदार मटार पनीर पुलाव. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज संडे स्पेशल मी बनवणार आहे व्हेज पुलाव. व्हेज पुलाव किंवा मटार आणि पनीरचा पुलाव. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे 1 वाटी मी मटार घेतलेली आहे, 1 वाटी मी फ्लावरचे तुकडे घेतलेत आणि 1 वाटी बटाट्याचे तुकडे आहेत. इकडे 400 ग्राम मी पुलावसाठी लागणारा बासमती तुकडा घेतलेला आहे, 2 मिरच्या आहेत, 5-6 कढीपत्त्याची पानं. इकडे सगळे गरम मसाले आहेत, दालचिनी, लवंग, चक्रफूल, मिरी आणि शहाजिरं. इकडे आहे पनीरचे तुकडे करून मी घेतलेले आहेत. या पद्धतीनं पनीरचे तुकडे केलेले आहेत. अर्धा कांदा आहे आणि अर्धा टोमॅटो. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. मटार पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कोबी, बटाटा आणि मटार थोडेसे तेलावरती मी छान असा परतून घेणार आहे. म्हणजे 50% आपण त्याला शिजवून घेणार आहोत. आता आपण पनीरही घालून परतून घेऊया. परतून म्हणजे छान तळूनच घ्यायचं. भाज्यांसोबतच मी पनीर घातलंय. आपण छान तळून घेऊया. हलवून छान परतून घ्यायचं. सगळ्या भाज्या छान तळून झाल्यात. आता मी काढून घेते. इकडे कढईमध्ये मी 2 चमचा तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा मी डालडा घालणार आहे. तुमच्याकडे तूप असेल म्हणजे तूप घातलात तरी चालेल. मी डालडा घालते. डालड्याने सुद्धा तुपासारखीच चव येते. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा गरम मसाले तळून घेऊया. लवंग, दालचिनी, काळी मिरी घातलेली आहे, चक्रफूल, 2-3 तेजपत्त्याची पानं. आता कांदा घालून कांदा आपण खरपूस तळून घेऊया, जो पुलावसाठी लागतो ना तसा. आता घालूया 1 मोठा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट. थोडीशी हळद घालूया. आता सगळ्यात शेवटी आपण घालूया शहाजिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पानं आहेत, ती घालूया. शहाजिरं सगळ्यात शेवटी घालायचं कारण करपतं लवकर. आता घालूया संडे स्पेशल गरम मसाला, धना-जिरा पावडर. इकडे कांदा तळून होतोय, तोपर्यंत आपण भाजीला चिकन बिर्याणी स्पेशल मिक्स मसाला चोळून घेणार आहोत. या मसाल्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते आणि भाजी चविष्ट झाली की आपला पुलाव छान होतो. तर आपण हे सगळं भाजीला लावून घेऊया. त्यामध्ये आपण कांदा तळून झालाय, गरम केलेलं उकळतं पाणी घालूया. टोमॅटो घालूया. 7-8 लिंबूचे थेंब घालूया. लिंबाच्या थेंबामुळे काय होतं माहिती आहे, लिंबाच्या रसामुळं भात एकदम सुट्टा आणि टेस्टी होतो. आता चवीपुरतं मीठ घालूया. आता आपण तांदूळ घालूया. तांदूळ घालून आपण हलवून घेऊन 3-4 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून 50% भात शिजवून घेऊया. आता आपण घालून घेणार आहोत भाज्या, मटार, पनीर, बटाटा आणि कोबी आहे, फ्लावर, तो घालूया. आणि मसाल्याला गरम पाणी होतं, ते मसाल्यामध्ये मी मिक्स केले, तेच पाणी घालूया. आता हलवून घेऊया आणि मंद आचेवरती आपण 10 मिनिटासाठी आपण हा भात शिजवून घेणार आहोत. एकदम मंद आचेवरती शिजवायचा. भात सुट्टा सुट्टा होतो आणि आपला छान पुलाव तयार होईल.